नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की मृत्यू हे एक अंतिम सत्य असतं, जी प्रत्येकाला येणार आहे. पण गेल्या 1-2 दिवसापासून जी काही बातमी ऐकली आपण, ती बघता जी काही गर्दी होती, ती गर्दी जमलेल्या माणसासाठी ती गर्दी म्हणजेच खरी संपत्ती होती. ज्या माणसाने समाजासाठी इतकी धावपळ केली, म्हणजे आज प्रत्येक रील बघितला प्रत्येक रील बघितलं का त्यांची धावपळ, त्यांच्या हातात ते कागद, त्यांचा तो कामाचा ध्यास, लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद, हे त्या व्हिडिओतून आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर जे काही लोकांचं ती प्रेम असेल, लोकांची आस्था असेल, म्हणजे मारावे परी कीर्तिरूपी उरावे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा होतं. म्हणजे आज सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, कोणताही तुम्ही ओपन केलं, यूट्यूब ओपन केलं की प्रत्येक एक स्क्रोल केल्यानंतर एक व्हिडिओ अजितदादांची, त्यांची ती भाषणं, त्यांची ती बोलण्याची स्टाईल, त्यांचा तो कामाचा ध्यास, त्यांची ती धावपळ, इतक्या धावपळीमधून पण इतके लोकांचे निवेदन घेताना, म्हणजे त्यांनी सगळं काही जीवन लोकांच्या कामासाठीच दिलं होतं. आणि असं अचानक दादांचं एक्झिट होणं हे म्हणजे एक खूप मोठा दुःख आहे. आता पुढं कोण राष्ट्रवादी चालवणार, पुढं काय होणार या महाराष्ट्राचं, हे तुम्हाला आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे. पण प्रश्न असा होतो की जर हे गोष्ट अशा होतात महाराष्ट्रात, म्हणजे गोपीनाथ मुंडे असेल, आर पाटील असेल, विनायक मेटे असतील, त्याच्यानंतर आपले आर पाटील असतील, हे लोक गेल्यानंतर यांची उणीव भरूनच निघली नाही. तशीच आता दादांची उणीव कायम भासत राहील. आणि त्यांची ते व्हिडिओ बघून अजूनही मन अस्वस्थ आहे, म्हणजे अजूनही अचानक डोळ्याला पाणी येते आणि असं वाटतंय की दादा अजूनही जिवंत आहेत. पण असो, हे एक सत्य आपल्याला पचवायला खूप टाईम लागेल. आता आपल्याला म्हणजे असं, आपण एखादा माणूस कधी कामाला गेला, कोणीही कामाला गेला, तर आपण वाट बघत असतो की तो येईल. आणि मृत्यू अटळ असूनही आपण बऱ्याच गोष्टी, वादविवाद झालं, हेवे दावे असतील, पैशावरून भांडणं असेल, आपली कमाई असेल, याला त्याला कंपॅरिझन करणं असेल, काही वादविवाद असतील, जातीभेद असेल, हा पोडा गेला, हा मोठा आला, पण मृत्यू अटळ आहे. मग ह्या गोष्टी कशासाठी? आज असं वाटतंय की काहीतरी घरातलाच माणूस गेला काय, असं एक वाटतंय दुःख. ते रील बघून अक्षरशः कामाला जागत नाही आहे, एका जागी सुन्न बसलं आहे, सगळेच लोक अस्वस्थ आहे. त्यामुळे मिसयूज दादा